नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण असे अनेक पेशंट्स पाहतो, शरीराला खूप खाज येते पण शरीरावर एकही पुरळ नाही आणि विशेष म्हणजे ही खाज रात्री जास्त वाढते. मी काही उदाहरणं देऊन हे समजावते. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये शरीरावर काहीच दिसत नाही, लालसरपणा नाही, रॅश नाही, पण इतकी खाज की रात्री झोप लागत नाही, उष्णतेनं त्रास वाढतो, खाजवून सुद्धा आराम नसतो, कावीळमध्येही कोणतेही पुरळ नसताना तीव्र खाज दिसते, लहान मुलांमध्ये दात येताना हिरड्या सुचतात, लाल असतात आणि हिरड्यांना चक्क इचिंग असते, मुलं सतत तोंडात बोटं घालतात, हिरड्या खाजवतात. गर्भवती महिला सांगतात, डॉक्टर संपूर्ण शरीराला खूप खाज येते पण एक्झामिनेशन केल्यानंतर मात्र शरीरावर कोणतेही इरप्शन्स किंवा पुरळ, रॅश असं अजिबात काहीही दिसत नाही. रात्री हा त्रास जास्त असतो आणि खाजवल्यावर अजून वाढतो. या सगळ्यांमध्ये एक कॉमन कीनोट आहे, इचिंग विदाउट इरप्शन्स. रात्री वाढणारी खाज, खाजवल्यावर वाढणारी खाज आणि शरीरावर कोणतेही इरप्शन्स नसणे. अशा केसेसमध्ये एक होमिओपॅथिक औषध खूप सुंदर काम करतं, डॉलिकॉस. रिमेंबर दिस रेमेडी, इट वर्क्स वंडर्स.